नमस्कार दर्शक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोजच्या प्रमाणात आजचाही दिवस आनंद घेऊन आलेला आहे आणि या आनंदाचा फायदा आम्ही सगळ्यांनी घ्यायला हवं. खास करून ज्या चॅनलवरून हा व्हिडिओ आपण पाहतात त्या सर्वदर्शन यूट्यूब चॅनलमध्ये आपण नवनवीन वेगवेगळे कार्यक्रम सर्वांसाठी उपलब्ध करून देतो. गेल्या 15 दिवसापूर्वी औसा तालुक्यातील मराठवाडा साहित्य परिषद या नूतन शाखेने एक सूचना केली होती आणि आवाहन केलं होतं. त्याला जोड होती दिव्यांग सहाय्यता व संसाधन केंद्र औसा यांची. येथे काव्यस्पर्धा ठेवण्यात आलेली होती आणि त्याचं मुख्य कारण होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खऱ्या अर्थानं ज्ञान आणि मनोरंजनाची संधी सर्वसामान्य दर्शक श्रोत्यांना मिळावी, हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. आणि अगदी तसंच घडलं. एका दृष्टीने जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2026 रोजी दिव्यांग सहाय्यता आणि संसाधन केंद्र औसा येथे सर्व कवींसाठी काव्यस्पर्धा 2026 संपन्न झाली. या काव्यस्पर्धेमध्ये अनेक कवींनी भाग घेतला आणि आपल्या काव्यगुणाला सगळ्यांच्या समोर प्रदर्शित केलं. संबंधित काव्यस्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं अध्यक्ष म्हणून उपस्थित होते ॲडव्होकेट हाशिम पटेल, ज्येष्ठ विधिज्ञ आणि ज्येष्ठ कवी. त्यासोबत प्रमुख अतिथी होते ॲडव्होकेट मुक्तेश्वर वागदरे, त्यानंतर प्रभाकर कापसे, डॉक्टर प्रशांत मुगळे आणि इतर काही मान्यवर मंडळी. या काव्यसंमेलनामध्ये ज्या बहारदार कविता सादर करण्यात आल्या त्यांची झलक आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी या काव्यसंमेलनाच्या सुरुवातीचं प्रास्ताविक कमलाकर सावंत यांनी केलं, तर सूत्रसंचलन दयानंद बिराजदार यांनी केलं आणि त्यामध्ये काही निवडक कवींनी सादर केलेल्या कविता आता आपण ऐकणार आहोत. चला तर काव्यस्पर्धा 2026 हे आता आपण ऐकायला तयार होऊया. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त तसेच मराठवाडा साहित्य परिषद शाखा औसा यांच्या सौजन्याने काव्यस्पर्धा घेण्यात येत आहे. या काव्यस्पर्धेमध्ये मी माझी कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे मराठीचा, मायभूमीचा, ममतेचा, महाराष्ट्राचा. आकार उकार ओमकार गोड रसाळ भाषा, गीतेच्या आणि गातेच्या पानोपानी जगण्याची आशा. आकार उकार ओमकार गोड रसाळ भाषा, गीतेच्या आणि गातेच्या पानोपानी जगण्याची आशा. माझी मराठी भाषा सोन्याहूनही पिवळी, माझी मराठी भाषा सोन्याहूनही पिवळी, तिची अवीट गोडी साऱ्या दुनियेने चाखली. माय मराठी भाषेची गाऊ गौरव गाथा, या संताच्या भूमीत अखंड टेकवू माता. संत ज्ञानेश्वर एकनाथ इथ जन्मले तुकोबा, रक्षण करता न्यायदाता मर्द मराठा शूर शिवबा. प्रके आत्रे, पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, माय मराठीची शान. वगनाट्य लावणी कला विद्वानाची खान, माझ्या मराठी भाषेला साहित्य नगरीत मान. माझ्या मराठी भाषेला साहित्य नगरीत मान. शिखरा एवढी उंची माय मराठीची शान, शिखरा एवढी उंची माय मराठीची शान. धन्यवाद. स्पर्धा औसा व दिव्यांग सहाय्यता आणि संसाधन केंद्र औसा नवीन पुनर्बांधणी आहे, नवीन पुनर्गठन आहे. तर महामानव बोधिसत्व सूर्य, क्रांती सूर्य, पद्मविभूषण, पद्मभूषण, दलितांचे कैवारी, अर्थतज्ञ, कायदेपंडित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम अभिवादन करते आणि कोटी कोटी प्रणाम करून माझ्या कवितेची सुरुवात करते. कवितेचं नाव आहे बाबा तुम्ही होता म्हणून. तर मी माझ्या कवितेला सुरुवात करते. बाबासाहेब तुम्ही होता म्हणून बरबेटलेला होता जेव्हा समाज, रूढी परंपरेच्या अज्ञानेच्या सेंगानी दिलेत तुम्ही विचारांचे डोळे आणि गुंफलेत समतेच्या धाग्यानी. बाबासाहेब तुम्ही होता म्हणून या भूमीवर तुम्ही जन्माला आले आणि आमचे सार्थक झाले. बाबासाहेब तुम्ही होता म्हणून, बाबासाहेब तुम्ही गोर गरिबांचे
दीन दलितांचे कैवारी, दुनिया झुकली सारी तुमच्या पुढी. संविधान तुमच्या हाती, सारी दुनिया चालती संविधानावरती. आरक्षणाचा कायदा तुम्ही केला, गावाकुसाबाहेर समाजाचा उद्धार झाला. बाबासाहेब तुम्ही होता म्हणून. तुम्ही मूक समाजाचे नायक झालात, निश्चित पडलेल्या समाजाला न्याय दिलात. बाबासाहेब तुम्ही होता म्हणून. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अन्यायाविरुद्ध लढा हा महामंत्र दिला. चौदार तळ्यासाठी तुम्ही महासंग्राम केला आणि पाण्यासाठी लढा दिला. बाबासाहेब तुम्ही होता म्हणून. संविधान रूपी शिकवण तुम्ही दिली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हीच एक गाथा. बाबासाहेब तुम्ही होता म्हणून. विश्वरत्न, विश्वभूषण, महाविद्वान, महानायक, संविधान निर्माता, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि ही माझी छोटीशी कविता संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज दिनांक 14 एप्रिल भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना अभिवादन करून मराठवाडा साहित्य परिषद शाखा औसा यांनी आयोजित भव्य काव्य स्पर्धेमध्ये मी आनंद प्रभाकर बेडदे मी माझी कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे मैत्री. अनोखी नाती जुळावी जिव्हाळ्याची, मैत्री असावी निर्मळ प्रेमाची. हृदयाने हृदयाचा घ्यावा ठाव, दोघांमध्ये कधी ठरू नये भाव. एकाला जखम झाली दुसऱ्या व्हाव्यात वेदना, दोघांनीही जपाव्यात एकमेकांच्या संवेदना. प्रसंगी सोडावी जात पण सोडू नये निखळ प्रेमाची साथ. धन्यवाद. जय भीम. मंडळी, काव्यस्पर्धा 2026 अर्थात मराठवाडा साहित्य परिषद शाखा औसा आणि दिव्यांग सहाय्यता व संसाधन केंद्र औसा यांच्या वतीनं आयोजित साहित्यिक कार्यक्रमामध्ये ज्या कवींनी भाग घेतला होता ते एवढ्यावरच थांबणार नाहीत. त्याचं कारण असं आहे, आज वेळेचं बंधन म्हणून आपण काही कविता ऐकल्या. उद्या परत उर्वरित राहिलेल्या कविता ऐकूया.